थोडक्यात अफझल खान वध म्हणजे फक्त ती 5 मिनिटं ज्यामध्ये महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला हे नसून त्याच्या आधी 2 महिने काय झालं किंवा त्याच्या आधी 3-4 वर्ष काय झालं म्हणून अफझल खान तिथे आला आणि त्याच्यानंतर महाराजांनी काय पराक्रम केला हे सुद्धा आपण सगळं आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार. मग अफझल खानाने आपलं अस्त्र काढलं, कपट. त्याने ह्या कस्तुरी रंगाला तह करायला बोलावलं आणि हे तुला असं सिमिलर वाटेल. त्याने बोलावलं आणि मग कस्तुरी रंग जसा भेटायला आला तसं त्याने कस्तुरी रंगाला मारून टाकलं. अफझलपूर म्हणून एक गाव आहे विजापूरच्या जवळच, तक्या म्हणतात त्याला, अफझलपूर, दोन्ही नाव आहेत त्याला. तिथे एक तळं होतं. त्या तळ्यापाशी त्याने आधी 2-3 दिवस आपल्या सगळ्या ज्या बायका होत्या त्यांच्याबरोबर चांगला वेळ घालवला आणि मग ऍट वन पॉइंट ऑफ टाइम त्याने त्या 63 बायकांना तिथे एक तळं जे होतं त्यात बुडवून मारलं. बापरे. का अफझल खानाने आपल्या दोन्ही हातात पट्टे घेतले आणि ते पट्टे वाजवत वाजवत इतका राग आला त्याला की तो ते पट्टे ओढत ओढत आदिलशहाच्या दरबारात गेला. आदिलशहा बिचारा आधीच घाबरला की मी आताच राजा झालो आणि हेच कापताय की काय मला इकडे. एखादा शहाणा माणूस म्हणाला की अरे आता कितीच अजून चढू झाडावर, चढलेलो आहे मी ऑलरेडी झाडावर. पण अफझल खानाच्या डोळ्यावरती अजून पट्ट्या बांधायच्या होत्या, त्याला अजून आंधळं करायचं होतं त्याच्या त्या अभिमानामध्ये, त्याच्या त्या गर्विष्ठपणामध्ये. त्याचे सैनिक तर सोडा, मला वाटतं हत्ती घोड्यांनी पण लई शिव्या दिल्या असतील अफझल खानाला की कुठे आणलं आम्हाला हे, काय गरज आहे इथे. तो अफझल खान कोणी शेमडापोर नव्हता की तो जाड्या ढोल्या मंदबुद्धीचा आला, फसला आणि मेला, असं नव्हतं. सो ही बॅकग्राऊंड आपल्याला अफझल खानाबद्दल सांगून देते की तो काय होता. नमस्कार. हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागामध्ये सर्व इतिहासप्रेमींचं खूप खूप स्वागत. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एक महत्वाची घटना म्हणजे अफझल खान वध. बरोबर, आज या विषयावर आपण बोलणार आहोत. सुयोग, अफझल खान वध हा विषय म्हटलं की ते चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज अफझल खानचा कोथळा बाहेर काढतात. बरोबर. तर आपण ह्या विषयाबद्दल, आज हा विषय आपण का निवडला? आता ही गोष्ट तर सर्वांना माहिती आहे. बरोबर. की प्रतापगडावर त्या दिवशी काय घडलं, कसं शिवाजी महाराजांनी अफझल खानचा वध केला. तर ही गोष्ट सगळ्यांना माहिती असताना आज आपले प्रेक्षक असं काय नवीन ऐकणार आहेत? बरोबर. सुरुवात करण्याच्या पूर्वी गणेशाचं वंदन करूया की हे श्री गणेशा, माझे अंतरी भरावे, माझं वाक्शून्यास वदवावे, कृपा कटाक्षे करुनी. अर्थातच माझ्यासारख्या वाक्शून्याकडून शिवाजी महाराजांचं चरित्र सांगितलं जावं यासाठी गणेशाने मला मदत करावी. तुझा प्रश्न जो आहे तो अगदी बरोबर आहे, कारण अफझल खान वध म्हटलं की जेवढे व्ह्युअर्स आता आपला व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यातल्या 99% लोकांना नक्कीच माहिती असणारे अफझल खान वध कसा झाला. म्हणजे त्याच्यामधनं नाविन्य काय असा, म्हणजे अफझल खान वधाच्या बाबतीत काय नवीन आहे, तर अफझल खान वधाच्या बाबतीत असं काही नवीन नाही. पण अफझल खान वध ज्या वेळेला आपण ऐकतो त्यावेळेला त्याच्या बरोबरच्या ज्या ज्या आपण घटना ऐकतो घडलेल्या, त्यातल्या कित्येक घटना ह्या काल्पनिक असतात. त्यातल्या कित्येक घटनांना ऐतिहासिक संदर्भच नसतात. आता आपण आधी सांगितल्याप्रमाणे हिस्ट्री ऑफ द मराठाच आपण चॅनल जो चालू केलाय तो ससंदर्भ इतिहास सांगण्याच्या दृष्टीने चालू केलाय. तर एकतर संदर्भ काय आहेत या गोष्टींचे हे आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्याशिवाय काही गोष्टी ज्या काल्पनिक आहेत त्या कशा चुकीच्या आहेत आणि त्या कशा बाहेर काढायच्या हे आपण आजच्या पॉडकास्टमधनं सांगणार आहे. आपण दरवेळेला म्हणतो की शिवाजी महाराजांनी ना खूप मुत्सद्देगिरी वापरली आणि अफझल खानाचा वध केला, त्याला आणलं आपल्या इकडे आणि त्या प्रकाराने त्याचा वध करवून आणला वगैरे वगैरे आपण म्हणतो. तर ते शिवाजी महाराजांचं नक्की प्लॅनिंग काय होतं, की नुसतंच आपण म्हणतो महाराजांनी प्लॅनिंग खूप भारी केलं, पण काय होतं ते प्लॅनिंग ते आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्याशिवाय एक गट आहे जो नेहमी म्हणतो की खरं ना महाराजांना अफझल खानाला मारायचं नव्हतं रे, पण ते त्याने कट्यार बिट्यार चालवली ना, मग महाराजांचं ना म्हणजे असं झालं की घरी आलेल्या पाहुण्याला कसं मारायचं, पण शेवटी नाईलाज झाला रे, मारावं लागलं. तर असं काहीही नाही. ते कसं नाहीये ते आपण आजच्या पॉडकास्ट मधनं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. वा. आणि त्याच्याशिवाय अफझल खान असं म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर काहीतरी प्रत्येकालाच एक चित्र उभं राहतं. तर पण तो अफझल खान कोण होता, कुठून आला तो, किंवा त्याचा नक्की स्वभाव काय होता, किंवा आपल्याला जो स्वभाव माहितीये, कारण अफझल खान म्हटलं तुझ्या डोळ्यासमोर असं येईल ना काहीतरी, किंवा उंच धिप्पाड वगैरे किंवा क्रूर असेल किंवा काही तुझ्या डोळ्यासमोर, तू जर अफझल खान वध ऐकलायस किंवा व्ह्युअर्सनी जो अफझल खान वध ऐकला असेल त्याच्यानुसार त्यांच्या डोळ्यासमोर एक काहीतरी चित्र उभं राहत असेल. मग त्यातलं किती खरं आहे किती खोटं आहे, आपल्याला जे वाटतंय ते खरंच आहे का आणि त्याला काही ऐतिहासिक संदर्भ आहेत का, हे पण सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सो
थोडक्यात अफजल खान वध म्हणजे फक्त ती 5 मिनिटं ज्यामध्ये महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला हे नसून त्याच्या आधी 2 महिने काय पार्श्वभूमी. झालं किंवा त्याच्या आधी 3-4 वर्ष काय झालं म्हणून अफजल खान तिथे आला आणि बरोबर. त्याच्यानंतर महाराजांनी काय काय केलं? पराक्रम केला हे सुद्धा आपण सगळं आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार. नाही, अगदी तू खरं बोललास. बरेच वेळा असं होतं की जो माणूस फार वाचन करत नाही, पुस्तक ऐतिहासिक संदर्भांचं वाचन करत नाही, तो युजली कथा कादंबऱ्या किंवा मूवीज ह्या 2 संदर्भांना धरून तो काहीतरी त्याच्या मनातलं एक चित्र बनवतो की अफजल खान वध काय होता. आणि तू जसं म्हणालास की ती 5 मिनिटं डिफाईन्स द होल अफजल खान वध, पण तसं नसताना आपण अफजल खान हा व्यक्ती कसा होता, त्याची पर्सनॅलिटी काय होती, तो अफजल खान झाला कसा, हे आय थिंक सगळ्यांना ऐकायला आणि समजून घ्यायला आवडेल. तर तू आता जसं म्हणालास की अफजल खान हा व्यक्तिमत्व जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यांना माहितीये की तो आदिलशहाच्या दरबारातला एक खूप मोठा सरदार होता. पण तो सरदार झाला कसा, त्याचा जन्म कुठला, तो कुठून एवढा मोठ्या पदावर तो दरबारात होता, हे जरा सांगशील का आम्हाला? हो, नक्की ना. अफजल खान जो आहे ना त्याची फॅमिली बॅकग्राऊंड फारशी त्याचे ऐतिहासिक संदर्भ नाहीयेत. पण अफजल खान हा भटारी खानदानातला होता. भटारी म्हणजे जेवण तयार करणारे. अच्छा. तशी एक आय थिंक कास्ट सुद्धा आहे. मुसलमानांमध्ये सुद्धा जाती असतात. हे आता भारतीय मुसलमान जे असतात त्यांच्यामध्ये काही जाती असतात, त्यांच्यातली ही जात आहे. भटारी ही एक जात आहे आणि त्यांच्यातला होता हे आपल्याला कशातनं कळतं तर अज्ञानदासाचा पोवाडा आहे त्याच्यामध्ये त्याने उल्लेख म्हणजे शिवाजी महाराजांच्या तोंडी जे शब्द दिलेले आहेत त्याच्यामध्ये अफजल खानाला शिवाजी महाराज म्हणतात की आम्ही तुम्हाला ओळखतो, खान जात भटारी के आप, असं ते म्हटलेले. आणि ते कसं आहे की म्हणजे महाराज स्वतः त्याची जात काढायला गेलेले नव्हते. आपल्याला माहिती आहे की महाराजांना जातीशी काही घेणं देणं नव्हतं. अज्ञानदासाच्या पोवाड्यामध्ये त्यांनी असं वाक्य दाखवलेली आहेत की आजकाल आपण ऑस्ट्रेलियन स्लेजिंग करतात वगैरे ऐकतो ना, तसं अफजल खानाने स्लेजिंगची सुरुवात केली आणि अफजल खान महाराजांना म्हणाला की तुला ओळखतो आम्ही, तू कुणबीणी का छोरा आहेस. कुणबीण म्हणजे जातीवाचक परत नाही, कुणबी म्हणजे त्या काळात शेतकऱ्याला कुणबी म्हणायचं. अच्छा. सर्वसामान्यपणे. तर तू शेतकऱ्याचा पोर आहेस, कुठे इथे शस्त्र घेऊन काय, असं त्याने स्लेजिंगची सुरुवात केली. ज्यावर महाराजांनी उत्तर दिलं आणि ते खूप मस्त इंटरेस्टिंग आहे की महाराज त्याला म्हणतात की आम्हाला माहिती तू भटारिणीचा मुलगा आहेस, तू तिकडे दुकान सांभाळ ना, जिलबी लाडू विक, तू काय इकडे करतो, असं प्रत्युत्तर दिलं. त्यातून कळतं की तो म्हणजे एका भटारणीचा अर्थात जेवण तयार करणारीचा मुलगा होता. अफजल नावाचा भटारी आदिलशहाच्या सैन्यात आहे असा उल्लेख औरंगजेबाने पण केलेला आहे त्याच्या एका पत्रामध्ये. सो हा एक दुसरा संदर्भ आहे ज्यातनं तो भटारी होता हे कळतं. ह्याच्याशिवाय त्याचं बालपण, त्याचे आई वडील कोण होते वगैरे वगैरे असे काही संदर्भ नाहीयेत. अच्छा. पण डेफिनेटली ही वॉज अ सेल्फ मेड मॅन. स्वतःच्या कर्तृत्वावर तो मोठा झालेला आहे. रणदौल्ला खान नावाचा एक फार मोठा सरदार आदिलशहाच्या हाताखाली काम करायचा. शहाजी राजांचं आणि रणदौल्ला खानांचं फार मित्रत्व होतं, कारण शहाजी राजांना बँगलोर हे शहर रणदौल्ला खानाने गिफ्ट केलं होतं. अरे वा. म्हणजे आणि हे फार कमी लोकांना माहिती असतं की बँगलोर हे शहर वॉज ओन्ड बाय शहाजी राजे. म्हणजे आता केम्पेगौडा एअरपोर्ट वगैरे आपल्याला दिसतो त्यामुळे आपल्याला वाटतं की अरे म्हणजे ह्या राजाचं इकडे राज्य होतं, असं नाही. खरं ते शहाजीराजे एअरपोर्ट वगैरे असलं पाहिजे कारण इट वॉज ओन्ड बाय शहाजी राजे. बट एनी सो ह्या रणदौल्ला खानाच्या हाताखाली काम करत करत अफजल खान मोठा झाला. कारण काही जी पत्र आहेत त्याच्यामध्ये असं दिसतं की रणदौल्ला खानाच्या वतीने अफजल खानाने त्याच्यावरती स्वाक्षरी केलेली. त्याने कर्नाटकच्या बऱ्याचशा युद्धांमध्ये 1637-38 मध्ये कर्नाटकची एक मोहीम आदिलशहाने काढली होती. त्याच्यामध्ये अफजल खानाने भाग घेतला होता आणि त्याचं कर्तृत्व खूप चांगलं होतं, कारण त्याचं त्यात फार कौतुक करण्यात आलं. हा उल्लेख मोहम्मद नामा नावाच्या संदर्भामध्ये आहे. आणि नंतर साधारण औरंगजेब पण ज्या वेळेला दख्खनमध्ये आला त्याला तो शेहजादा होता, तो बादशाह नव्हता. सो आणि तो नावडता असल्यामुळे त्याला दक्षिणेला शहाजहानने पाठवलं होतं की हे जेवढं लांब तेवढं बरं, त्याच्यामुळे त्याला बाहेर काढलं होतं. तर तिथे तो जी काही आदिलशाहीच्या विरोधात त्याचं जे काही चाललं होतं औरंगजेबाचं, त्याच्यामध्येही अफजल खानाने खूप पराक्रम दाखवलेला होता. त्यामुळे तो स्वतःच्या बळावरती पायऱ्या चढत चढत वर आला होता आणि तो अफजल खान म्हणून प्रसिद्ध झाला होता. तो अंगापिंडाने बलिष्ठ होता हे शिवभारतातल्या उल्लेखावरनं आपल्याला व्यवस्थित जाणवतं की त्याचं जे चित्र काढलेलं आहे त्यानुसार, किंवा सभासद बकरीमध्ये खूप सुंदर वाक्य आहे
काही काही वेळेला बखरकरांची वाक्य खूप सुंदर असतात. ती ऐकून आपल्याला वाटतं की अरे कसं सुचलं असेल ना या लेखकाला. त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की अफजल खान म्हणजे दुर्योधनच. बळानेही, शरीरानेही आणि बुद्धीनेही. सो आणि आणि त्यांनी पुढे लिहिले की मग महाराजांनी भीम होऊन त्याला मारलं, असं वाह! ते त्यांनी कनेक्ट केलंय. सो सुंदर, सुंदर. थोडक्यात बळाने तो खूप स्ट्रॉंग होता हे दाखवण्यासाठी सभासदाने तशी वाक्यरचना. सो हे एकूण अफजल खानाची बॅकग्राऊंड. मग अफजल खानचा स्वभाव कसा होता? त्याची पर्सनॅलिटी कशी होती? आय थिंक या प्रश्नाचं उत्तर तूच देऊ शकशील. आपण आता पॉडकास्ट रिव्हर्स करूया. म्हणजे ना मी काय म्हणतो, मी तुला विचारतो की अफजल खान म्हटल्यानंतर तुला काय माझ्या स्वभाव स्वभावात डोळ्यात काय दिसतात काय विचार येतो? आणि त्याच्यानुसार आपण ऐतिहासिक संदर्भांनुसार खरंच आहेत का ते स्वभाव हे बघूया. मला असं वाटतं की एकतर अफजल खान जे मी ऐकलंय, जेवढं माझं वाचन आहे, मला असं वाटतं की खूप क्रूर होता. पण त्या पदावरती जर तुम्हाला एवढं यशस्वी व्हायचं असेल त्या काळात, तो काळ पण वेगळा होता, तर प्रॉब्ली क्रूर होणं त्याचं वन ऑफ द एक असू शकते त्याची पर्सनॅलिटीचा एक भाग. पण मे बी तो खूप शूर पण होता, कारण शूर असल्याशिवाय तो एवढ्या मोठ्या पदावर जाणार नाही. कपटी होता मला वाटतं, कारण त्यांनी बरेच घातपात केलेले आहेत लोकांना. मागून त्यांनी हे कपट करून त्यांना छळलेलं आहे, मारलेलं आहे. आणि मला वाटतं एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, इस्लाम हा एकमेव धर्म आणि काय म्हणूया की दिस इज द ओनली राईट रिलिजन असं असं त्याच्या मनात असावं, कारण त्यांनी अनेक देवळं मराठा ह्याच्यात आल्यानंतर त्यांनी खूप देवळं पाडली. तर मला वाटतं असं एक चित्र माझ्यासमोर तयार होतंय त्याच्याबद्दलचं. बरोबर. काही राहिलंय अजून वाटतंय एखाद नाही तर दुसरं? तूच ओके. सांगशील. ठीक आहे. ओके, सो कपट जे आहे हे डेफिनेटली आपल्याला दिसून येतं, कारण अफजल खान म्हटल्यानंतर आपल्या मनात जी प्रतिमा उभी राहते, कपटी एक कोणीतरी माणूस आहे आतल्या गाठीचा वगैरे, ती कशी काय इतिहासकारांनी आपल्या मनात उभी केली आहे त्याच्यासाठी आपण महाराजांचा जो हृदयाजवळचा विषय आहे तो सगळ्यात घेऊया, ते म्हणजे संभाजीराजे. म्हणजे महाराजांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे, जे शहाजी राजांबरोबर आदिलशाहीमध्ये काम करत होते. तर यावेळेला असं झालं की कनकगिरी मध्ये जो कोणी सरदार वगैरे होता त्याने शहाजी राजांच्या विरुद्ध काही युद्ध वगैरे, कारण ते शहाजी राजांना कनकगिरी अलॉट केलेलं होतं. तर त्याने काहीतरी कुरबुरी करायला सुरुवात केली, म्हणून महाराजा शहाजी राजे जे होते त्यांनी आपला मुलगा संभाजी राजे यांना तिथे पाठवलं. आणि त्यावेळेला अफजल खानही गेला, कारण तोही आदिलशाही सरदारच होता. तर तिथे त्याने कनकगिरीच्या माणसाकडनं काही पैसे घेतले आणि काही घातपात केला, ज्याच्यामुळे संभाजीराजांना योग्य वेळेला मदत करू दिली नाही आणि संभाजीराजांचा त्या युद्धामध्ये मृत्यू झाला. बरोबर. आता ह्याला डायरेक्ट संदर्भ जर आपण म्हणायला गेलं तर चिटणीस बखर जी आहे त्याच्यामध्ये ह्याचा संदर्भ मिळतो की संभाजीराजे, म्हणजे काही बखरकार आहेत ज्यांना डेफिनेटली असं वाटायचं की संभाजीराजांना मारण्यामध्ये अफजल खानाचा हात होता. सो ह्याच्यातनं आपल्याला दिसून येतं की आपलाच माणूस आहे, त्याला आपण घात करून मारतोय, कारण दोघेही आदिलशाहीचेच नोकर होते. संभाजीराजे काय, शहाजीराजे काय किंवा अफजल खान काय, तर तू मदत करतोस असं दाखवतेस, पण तूच पैसे घेऊन हळूच काटा काढलास संभाजीराजांचा. दुसरं म्हणजे महाराजांच्या तोंडचं एक वाक्य आहे, ज्या वेळेला अफजल खान हा स्वराज्यात आला त्यावेळेला महाराजांनी मीटिंग घेतली. महाराज, एक चांगला नेता काय करतो की तो सगळ्यांचं ऐकतो. एक चांगला नेता असं नाही करत की मी म्हणेन ते तुम्ही करा. म्हणजे लोकांची खूप चुकीची इमेज असते की नेता मार्ग दाखवतो आणि आम्ही तो त्याच्यावर चालतो, असं नाहीये. नेत्याच्या अंगात हाही गुण असला पाहिजे की ऐकावं जनाचं आणि मग करावं मनाचं का नाही हे पण तुम्ही ठरवायला पाहिजे, पण तुम्हाला वेगळे वेगळे व्ह्यूज मिळतात त्याच्यात. सो महाराजांनी सगळ्या मंत्र्यांची बैठक घेतली आणि विचारलं काय करावं. सगळ्या मंत्र्यांनी सांगितलं की सला करावा. हे म्हणजे थोडक्यात तुम्ही हे प्रकरण सलटवून टाका, त्याच्याशी काय ते तहबिह करा आणि तो काय म्हणतो, अफजल खान बाबा मोठा माणूस, असं ते पहिल्यापासून होतं सगळ्यांच्या डोक्यात. आणि त्यावेळेला महाराजांच्या तोंडचं वाक्य आहे की संभाजीराजेंस जैसे मारले तैसे मारेल, सला करणे नाही, मारिता मारिता जे होईल ते करू. हे सभासद बखरीमध्ये आहे. म्हणजे महाराजांच्या तोंडचं हे वाक्य जे आहे हे खूप बोलकं आहे, ज्याच्यातनं कळतं की म्हणजे संभाजीराजांना जसं मारलं तसं मलाही मार. म्हणजे ह्यातनं कळून येतं की अफजल खान हा कुठेतरी संभाजीराजांच्या मृत्यूच्या मागे कारणीभूत होता. तो हे कपटाचं एक उदाहरण झालं. अजून एक छान उदाहरण आहे आणि जे मी मगाशी बँगलोरचं उदाहरण दिलं केम्पेगौडा राजाचं, तर जे कोणी बँगलोरला येत जात असेल त्यांना ह्या केम्पेगौडा एअरपोर्ट ची माहिती असेल आणि त्यांना माहिती असेल की बँगलोरचा राजा होता केम्पेगौडा वगैरे. तर ह्या केम्पेगौडाशी तिथल्या एका हनुमप्पा म्हणून कोणी होता, त्याचा काहीतरी वैर होता, अंतर्गत वैर होता आणि त्याला
तो जो त्याच्या बाजूचा एक किल्ला होता, शिरे नावाचं एक शहर आहे तिकडचं, त्याचा किल्ला त्याला त्या हनुमप्पाला हवा होता. तर त्याने म्हटलं, मी ना हा जो केम्पेगौडा आहे ना, ह्याच्या विरुद्ध तुम्हाला लढायला मदत करेन, असं त्याने रणदौल्ला खानाला सांगितलं. आता आदिलशहा हा कर्नाटकात असल्यामुळे त्याला ही इकडचे छोटे छोटे जे राजे होते ना, हळूहळू करून काढायचं होतं आणि तिथे आपलं राज्य बसवायचं होतं. तो रणदौल्ला खानाला फायदा झाला की दुश्मन का दुश्मन आपला दोस्त. त्याने म्हटलं, चला हा हनुमप्पा मदत करतोय आपल्याला. तर त्याने म्हटलं, ठीक आहे, शिर्याचा गड तुला, किल्ला जो आहे तो आम्ही तुला देऊ. त्याने अफजल खानाला शिर्याच्या किल्ल्यावरती हल्ला करायला पाठवलं. या शिर्यामध्ये कस्तुरी रंग नावाचा एक राजा, सरदार काही म्हणतो होता. हा कस्तुरी रंग जो होता, अफजल खानाने हल्ला केल्याने, हे मोहम्मद नामामध्ये दिलेलं आहे. तर अफजल खानाने हल्ला केल्यानंतर तो कस्तुरी रंग काही दाद देईना. मग अफजल खानाने आपलं अस्त्र काढलं, कपट. त्याने ह्या कस्तुरी रंगाला तह करायला बोलावलं. आणि हे तुला असं सिमिलर वाटेल. त्याने बोलावलं आणि मग कस्तुरी रंग जसा भेटायला आला तसं त्याने कस्तुरी रंगाला मारून टाकलं, मिठी मारून. हा, म्हणजे मिठी मारून का काय ते माहित नाहीये. मोहम्मद नाम्यामध्ये दिलेलं आहे की म्हणजे कस्तुरी रंगाने काहीतरी केलं आणि त्याने कस्तुरी रंगाला तिथेच मारून टाकलं. पण आता म्हणजे परत कपटीने मारलं, कपटाने मारलं, असं व्यवस्थित युद्धविद्ध करून नाही. एक्झॅक्टली. म्हणजे हीच त्याने पद्धत पुढे शिवाजी महाराजांच्या बाबतीत वापरली आहे का आपल्याला दिसून येते. सिमिलॅरिटी जे म्हणतात ना की मोडस ऑपरांडी त्याचा हा होता की लोकांना तह करायला बोलवायचं आणि मारायचं, बोलणी करताना मारून टाकायचं. येस. सो हे त्याचं साधारण आपल्याला कपटाची ही 2 उदाहरणं दिसून येतात. तिसरं पण एक उदाहरण आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. हे इंटरेस्टिंग एवढ्यासाठी आहे कारण ह्याच्यामध्ये औरंगजेब पण. बर. औरंगजेब मी मगाशी म्हटलं तसं जेव्हा दख्खनला आला त्यावेळेला त्याने कल्याणीचा किल्ला वगैरे वगैरे काही किल्ले घ्यायला सुरुवात केली आदिलशहाचे. आणि मग आदिलशहाने आपली माणसं पाठवली. त्यावेळेला खान मोहम्मद म्हणून एक हबशी होता. आता तो हबशी होता का, कारण औरंगजेबाने त्याच्या पत्रांमध्ये त्याचा उल्लेख काळ्या तोंडाचा असा केलाय. कारण हबशी म्हणजे अबसिनिया, म्हणजे ते आफ्रिकेतनं आलेले, बरोबर, डार्क स्किन. त्याने तसा उल्लेख केलाय म्हणून कळून येतं की खान मोहम्मद जो होता तो हबशी होता. त्याच्या नेतृत्वाखाली अफजल खानाला एक सरदार म्हणून पाठवलेलं होतं. आणि त्यावेळेला अफजल खानाने इतका पराक्रम केला की त्याने औरंगजेबाला लिटरली कात्रीत पकडलं. आणि एक वेळ अशी आली की उद्या सकाळी औरंगजेब एकदा पकडला जाईल किंवा मारला जाईल. हा त्या काळातला तरुण शहजादा, मुघलांचा शहजादा आज उद्या पकडला जाणार किंवा मारला जाणार, असं एक म्हणजे इम्प्रेशन क्रिएट झालं. आणि मग त्यांनी ते टिपिकल त्या आदिलशहाच्या साधनामध्ये एकदम असं छान वर्णन केलंय की दुसऱ्या नमाजाला खान मोहम्मद बसला होता, त्याला औरंगजेबाचं पत्र आलं. आणि औरंगजेब पण ते बेणं काही साधं नव्हतं ना, तो पण लई शाणा होता. त्याने पत्र असं धमकी वजा पण विनंती पत्र असं केलंय की मला जाऊ द्या, नाहीतर मुघलांच्या शहजाद्याला पकडल्याचा परिणाम काय होईल ते तुम्हाला दिसून येईल. कधी कधी वाटतं आजच्या काळामध्ये असे ईमेल असे लिहिता आले पाहिजेत आपल्याला, एवढे छान अलंकारित भाषेत, किती त्याचा चांगला इम्पॅक्ट. मॅनेजरला घाबरवायचं पण आणि विनंती पण, मला सुट्टी द्या वगैरे. पण असा म्हणजे मेसेज त्याने पाठवला. आणि खान मोहम्मदाने पुढचा विचार केला. ऑब्व्हियसली त्याला माहिती होतं की आदिलशहाची काही एवढी ताकद नाही खरंच. आता त्याला काही अंतर्गत गोष्टी माहिती नव्हत्या की शहाजहानला औरंगजेब आवडत नाहीये वगैरे. एवढे काय सगळेच लोक शिवाजी महाराजांनी इतके स्मार्ट नव्हते की त्यांना आतल्या सगळ्या बातम्या माहिती असतील त्यांच्या हेरान करवी. तर त्याला खरंच वाटलं की जर आज मी ह्याला पकडला, ह्याचा अपमान केला, ह्याला मारलं आणि उद्या जर आला शहाजहान तर काय करायचं. त्याला शहाजहान बादशाह होता, मग काय करायचं. त्याच्यामुळे मग त्याने दुसऱ्या दिवशी त्याला एक धर्मवाट दिली आणि त्यातनं औरंगजेब निघून गेला. आणि मग पुढे वर्णन त्यांनी असं केलं की अफजल खान त्याच्याशी भांडला आधी, खान मोहम्मदाशी, ज्याच्या हाताखाली काम करत होता त्याच्याशी तर भांडलाच की अजून पण तो गेला नाहीये, मला तुम्ही परवानगी द्या, मी पकडून आणतो त्याला. आणि मग मुघलांच्या शहजाद्याला पकडलं, केवढं आपलं म्हणजे केवढं नाव होईल वगैरे, असं ते सगळं केलं. आणि खान मोहम्मद त्याला सारखा कन्व्हिन्स करत होता. बसातीन सलातीन मध्ये दिलेलं आहे. खान मोहम्मद खूप कन्व्हिन्स करत होता की अरे नाहीये हे योग्य आपल्यासाठी वगैरे. अफजल खान चिडला आणि आपलं सगळं सैन्य घेऊनच निघून गेला. आणि ते वर्णन कसं केलंय की त्यावेळेला अली आदिलशहा बादशाह झालेला होता. सो अफजल खानाने आपल्या दोन्ही हातात पट्टे घेतले आणि ते पट्टे वाजवत वाजवत इतका राग आला त्याला की तो ते पट्टे ओढत ओढत आदिलशहाच्या दरबारात गेला. आदिलशहा बिचारा आधीच घाबरला की मी आताच राजा झालो आणि हेच कापताय की काय मला इकडे. तर तसा गेल्यानंतर तिथे आधी आदिलशहाने म्हटलं, बाबा काय झालंय तुला, हे काय पट्टे बिट्टे घेऊन असं. आणि लहान मुलं कशी रडतात, असा त्याला तो राग अनावर झाला. आणि त्याने सांगितलं की औरंगजेबला मी पकडणार होतो आणि असं केलं. त्याने कान भरले. त्यावेळेला निर्णय सगळा कोण घ्यायची, आता अली आदिलशहा मध्ये 19 वर्षाचा पोरगा होता, त्याची आई बडी बेगम, ती सगळे निर्णय घ्यायची.
त्यांनी ठरवलं की खान मोहम्मदला परत बोलवा. त्यांना कळलं की अरे, म्हणजे त्यांनी एवढा दूरदर्शी विचारच केला नाही की बाबा ह्याने आपल्याच भल्याचा विचार केला. त्यांनी खान मोहम्मदला परत बोलावलं. विजापूरला मक्का दरवाजातनं शिरत असताना खान मोहम्मदला तिथे जे काही हशम ठेवलेले होते त्यांनी कापून काढले. हो का? म्हणजे ज्याच्या हाताखाली काम केलं त्याला सुद्धा अफजल खानाने अल्लाह तालाला प्यारा करून टाकलं हे करून. आणि हे म्हणजे असं गँगवॉर सारखं दिसतं हो. की तो पालखीतनं चाललाय. आजकाल ते गाडीमध्ये Shootout करतात. शूट आउट करतात. पद्धत शस्त्र वेगळी आहे हो. पण विचार तोच मेथड आहे. विचार तोच आहे आणि मेथड तीच. सो ओव्हरऑल म्हणजे हा थोडक्यात असा फारच बिनधास, स्वतःच्या मालकाला, स्वतःच्या बॉसला काही जास्त कोणाला काही भाव नाही. घाबरणारा नाही नाहीये. पटलं कापून काढा. असं म्हणजे थोडक्यात ह्याच्यातनं त्याची दहशत पण दिसून येते की का हो. लोक त्याला घाबरायची, काय अगदी. एवढा दरारा होता अफजल खानचा. डेफिनेटली. हे झालं त्याच्या कप्ताबद्दल. दुसरं तू म्हणालास क्रौर्य, बरोबर आहे. अगदी म्हणजे स्पॉट ऑन. त्याचं क्रौर्य कसं दिसून येतं, त्यातला 63 बायका होत्या. आणि अशी एक आख्यायिका आहे, बिजापूर गॅझेटियरमध्ये ती आख्यायिका दिलेली आणि कारे नावाचा एक फ्रेंच प्रवासी होता, त्याने पण ती लिहून ठेवलेली. हे 2 संदर्भ आहेत. आज जर विजापूरच्या बाहेर आपण गेलो तर तिकडे 60 कबरी म्हणून एक एरिया फेमस आहे. 60 कबरी? हो, म्हणजे 60 कबरी. बर. सो तिथे ऍक्च्युली 63 कबरी आहेत. बर. 5 कबरींची एक लाईन, 4 कबरींच्या 11 लाईन्स, म्हणजे किती झाले 44 आणि 5 49, आणि 7 कबरींच्या 2 लाईन्स, अशा मिळून टोटल त्या 63 कबरी आहेत एकूण. या 63 कबरी कोणाच्या? तर आख्यायिका अशी आहे की अफजल खानाला कळलं की आपण काही परत येत नाहीये जिवंत. दख्खनच्या मोहिमेला आपण काही परत येत नाही. त्याने काय ते त्याला भविष्य बघून किंवा अपशकून वगैरे जे काही झाले त्याच्यावरनं सांगितलं. अर्थात काही लोकांना ना ह्याचं खूप हसं येतं की भविष्य वगैरे काय, असं कसं काय, कोण भविष्य, म्हणजे तो मुसलमान होता, तो कसं भविष्य बघेल. मुसलमान हे बरेचसे मुसलमान हे कन्व्हर्टेड मुसलमान होते. सो त्यांच्या ना कुठेतरी, भले ते 3री-4थी पिढी असतील तरी कुठेतरी त्यांचा ह्यावर विश्वास असायचा की अपशकून आणि भविष्यकाराला विचारायचं, ते हिंदू पंडितांना विचारायचे. कट्टर एवढा टिपू सुलतान, तो सुद्धा ही वॉज अ व्हेरी गुड ऍस्ट्रॉलॉजर. तो स्वतःची पत्रिका बघायचा रोज आणि ठरवायचा की माझ्या बाबतीत आज काय होणार आहे. म्हणजे असं नाहीये की त्या काळात मुसलमान आहे म्हणजे तो पत्रिका बघणार नाही वगैरे. तर अफजल खानाला कोणीतरी बाबा सांगितलं की तू काय या मोहिमेतनं जिवंत परत येत नाहीस, आणि बरेच अपशकून झाले. फतेह लष्कर म्हणून त्याचा हत्ती मेला, तो बाहेर पडला शिवाजी महाराजांच्या मोहिमेवरती. आणि तर असे काय काय म्हणजे हत्ती मरणं, अपशकुने वगैरे असं काय काय हे अज्ञानदासाच्या पोवाड्यामध्ये. तर हे सगळं झाल्यानंतर त्याने काय केलं की त्याने 2-3 दिवस अफजलपूर म्हणून एक गाव आहे विजापूरच्या जवळच, तक्या म्हणतात त्याला, अफजलपूर, दोन्ही नाव आहेत त्याला. तिथे एक तळं होतं. त्या तळ्यापाशी त्याने आधी 2-3 दिवस आपल्या सगळ्या ज्या बायका होत्या त्यांच्याबरोबर चांगला वेळ घालवला. आणि मग ऍट वन पॉइंट ऑफ टाइम त्याने त्या 63 बायकांना तिथे एक तळं जे होतं त्यात बुडवून मारलं. बापरे. का? तर मी मेल्यानंतर ह्या बायकांनी भविष्यात व्यभिचार करू नये, दुसऱ्या कुठल्या पुरुषांशी संबंध ठेवू नये, म्हणून त्याने तिथेच मारून टाकलं. आता किती क्रूर. म्हणजे काय विचार आहे की मारूनच टाकूया त्यांना ना, म्हणजे प्रश्नच येणार नाही. आणि आजही तिथे त्या 63 कबरींच्या पुढे गेलो आपण, ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेंदळे त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं की आजही तिथे पुढे एखादं तळं बुजवलंय असा खड्डा तिथे दिसतो, म्हणजे ते तळं तिथे होतं. वेरस कारे म्हणून जो प्रवासी होता त्याने वर्णन केलंय की त्याने जाळून मारलं आपल्या बायकांना, पण त्याने वर्णन तेच केलंय, फक्त त्याने 63च्या ऐवजी बिचाऱ्याने 200 बायका होत्या असं लिहिलंय. पण आपल्याला 63 कबरी तिथे दिसतात. आणि ही आख्यायिका म्हणजे विजापूर गॅझेटियर मध्ये सुद्धा आहे. तर क्रौर्याचं एक वर्णन दिसून येतं. दुसरं आहे म्हणजे शहाजी राजे जे होते त्यांना मुस्तफा खानाने अटक केली होती, कैद केली होती. फार फेमस प्रसंग आहे ज्याच्यामुळे म्हणजे बाजी घोरपडे आणि शहाजी राजांचं वैर का एकदम, कारण बाजी घोरपडेने मुस्तफा खानाच्या सांगण्यावरनं शहाजी राजांना ते झोपलेले असताना कैद केलं. तर त्यावेळेला ज्यावेळेला त्यांना विजापूरला परत पाठवलं त्यावेळेला त्यांची हत्तीवरनं धिंड काढण्याचं काम हे या अफजल खानाने केलेलं होतं. म्हणजे एकदा आपल्याला दिसतं की मुलाला मारण्यामध्ये पण शहाजी राजांच्या म्हणजे संभाजी राजांना मारण्यामध्ये पण अफजल खानाचा हात होता. शहाजी राजांची ही धिंड काढण्यामध्ये अफजल खान अग्रेसर होता. म्हणजे थोडक्यात अफजल खान हे भोसले कुटुंबियाच्या मुळावरच होते. एक्झॅक्टली, परफेक्ट. म्हणजे यू स्टोल माय वर्ड्स. तर बरोबर आहे ते की ते दिसून येतं. आणि एक क्रौर्य पण दिसून येतं की बाबा शहाजी राजांनी सेवा केलेली आहे नाही म्हटलं तरी, पण एवढ्या मोठ्या राजाला मुद्दाम असं बाबा धिंड काढायची, त्याची चान्स मिळालाय ना तर धिंड काढूया असं करून त्याने केलंय. याच्याशिवाय त्याच्या क्रौर्याचं उदाहरण म्हणजे त्याने एका त्याच्या मुकादमाला पत्र लिहिले.
ते पत्र विशेष महत्वाचं नाहीये, पण पत्र म्हणजे माणसाचं अंतरंग असतं ना, कळतं त्याच्या मनात काय चाललंय ते. खरंय. त्या पत्रामध्ये त्याने शेवटला असं त्या मुकादमाने काहीतरी बाबा त्याचं ऐकलं नाही वगैरे असं केलं, तर तुम्ही मला भेटायला या वगैरे असं त्या पत्राचा सगळा तो म्हणजे सार आहे त्या पत्राचं. पण शेवटला काय लिहिलं असेल त्याने, की तू जर मला भेटायला आला नाहीस, तर तू आणि तुझं कुटुंब आणि तुला जे मदत करतायत त्या सगळ्यांना कापून घाणीयात घोळून चिरडून मारू. बापरे. असं त्याने पत्रात लिहिलेलं आहे. म्हणजे ते प्रत्यक्ष करणं हे वेगळं आणि पत्रात पण अशी भाषा आपल्याच मुकादमाला वापरणं, ह्याच्यातनं त्याचा स्वभाव जो कसा क्रूर होता हे दिसून येतं. बापरे. ओके. तिसरा तू म्हणालास धर्मवेड, इस्लामचं वेड वगैरे, त्याची तर कित्येक उदाहरणं आहेत. आणि पोर्तुगीजांचं एक पत्र आहे, त्याच्यामध्ये कोकणाचे चौल नावाचं गाव आहे, त्याचं वरचा चौल आणि खालचा चौल असे 2 भाग होते. तर वरचा चौल मधली सगळी मंदिरं पाडायचा आदेश अफजल खानाने दिला होता. का माहित नाही, म्हणजे पाडून टाका, मंदिरं आहेत पाडून टाका. ह्यातनं एक धर्मवेड दिसून येतं. त्याच्याशिवाय त्याने ऑब्व्हियसली तुळजाभवानीचं मंदिराला तोशिष दिली होती आणि त्याने जात्यामध्ये रगडून त्याचा भुसा केला होता पूर्ण मूर्तीचा, असंही सभासद भक्तीत स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्यातनं त्याचं जे वेड होतं ते दिसून येतं. त्याच्यानंतर तो स्वतःला शिकनंदाए बुतान असं म्हणून घ्यायचा. म्हणजे काय? तर शिकनंदाए बुत म्हणजे मूर्ती जी असते तिला बुत म्हणतात, म्हणून ते बुत शिकन, मूर्तींना तोडणारा, नाश करणारा, बुत शिकन. आणि शिकनंदाए बुतान म्हणजे मूर्त्यांना उखडून फेकणारा. बापरे. हे ते स्वतःला गर्वानी तो स्वतःचा हे करतोय, वर्णन करतोय. आणि हे मला कसं माहिती, असं तुला प्रश्न पडू शकतो. हे त्याने अफजलपूर जे मी मगाशी म्हटलं, जिथे त्याने आपल्या बायकांना मारलं, तिथे एक शिलालेख आहे. त्या शिलालेखामध्ये तो स्वतःला गर्वाने शिकनंदाए बुतान असं म्हणून घेतोय. दुसरं म्हणून घेतोय कातिले मुतमर्रिदान व काफिरान. काफिर म्हणजे जे कोणी इस्लामला फॉलो करत नाहीत, हे सगळे काफिर. म्हणजे ख्रिश्चन पण आले का त्याच्यात? हो, सगळे ख्रिश्चन आले, यहुदी, जे जे तू म्हणशील ते सगळे जण त्याच्यामध्ये आले. जे कोणी इस्लाम पाळत नाहीत ते सगळे. एथिस्ट जे असतात तेही काफिरच आहेत, कारण तुमचा इस्लामवरती विश्वास नाही. मग तुम्ही काय, तुमचा देवावर विश्वास नाही वगैरे, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. तुम्ही इस्लाम पाळत नाही म्हणजे तुम्ही काफिर. काफिरांना आणि बाकी जे काही कोणी दहशत वगैरे करतात अशा लोकांना मारणारा, कातिले मुतमर्रिदान व काफिरान म्हणून त्याने गर्वाने स्वतःला म्हणून घेतलेलं आहे. ह्याच्यात तर त्याचं धर्मवेड साधारण दिसून येतं आपल्याला, की त्याला ते किती फॅसिनेशन होतं त्याला स्वतःच्या धर्माविषयी. ह्याच्याशिवाय पंढरपूरच्या मंदिरालाही त्याने काही तोशिष पोचवली होती, असाही एका पत्रामध्ये उल्लेख आहे. सो ह्याच्यातनं आपल्याला त्याचं धर्मवेड जे काही होतं ते साधारण दिसून येतं. याच्यानंतर तुला थोडं थांबवतो. तू मगाशी जो शिलालेख म्हणालास, ही कुठली लँग्वेज आहे? ही पर्शियन, फारसी लँग्वेज आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये ते फारसी ही भाषा आदिलशाही कोर्ट लँग्वेज म्हणजे त्यांच्या दरबारी भाषा म्हणून ही भाषा वापरली जायची. आणि मग ह्याची जशी माणसं असतात ते तुम्ही किती पर्शियन म्हणून नाचा, शेवटी तुमचे आता भारतामध्ये स्वतःच्याच आधी खूप भाषा आहेत. मला स्वतःला कन्नडा येत नाही, कन्नडी कित्येक लोकांना मराठी येत नाही, आपण तरी शेजारी आहोत, तरी आपल्याला एकमेकांच्या भाषा येत नाही. त्यात तुम्ही परदेशातनं पर्शियन भाषा ऐकणार, ती इथे कोण ऐकणार, कोण शिकणार? त्याच्यामुळे तुम्ही किती नाचलात, ती आदिलशाही फरमानं फारसीमध्ये असली तरी ते शेवटी कन्नडिगा म्हणजे कन्नडा भाषामध्ये आणि मराठी भाषेमध्ये जो कोणी रिसिव्हर असेल, की आता उद्या मराठी माणसाला फरमान पाठवायचं तर ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करून पाठवलं जायचं. पण म्हणजे बघ ना, पर्शियातनं हे सगळे लोक भारतात आले, ते त्यांचं लँग्वेज घेऊन आले इथे, त्यांची ती पत्र पण त्याच भाषेत, मग त्यांच्या मोहरा आणि त्यांचं नाणं पण तसंच असेल ना? अगदीच. मग मी म्हणून म्हणणार होतो की एक महत्वाचा गुण तू सांगितला नाहीस, तो म्हणजे गर्विष्ठपणा. अफजल खानाची मोहर जी ऑब्व्हियसली फारसी भाषेमध्येच आहे, ती मोहर काय होती ते मी सांगतो. पण गर्विष्ठपणा हे पण एक अफजल खान बघितला की पटकन आपल्या डोळ्यासमोर येतं की अरे ओव्हर कॉन्फिडन्स आणि गर्विष्ठपणा. त्याची मोहर आहे गर अर्ज कुनद सिपिहर अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मलकी बजाय तसबीह आवाज आयद की अफजल अफजल. अशी त्याचा अर्थ काय होतो ते तू जरा सांगशील? मला तो असा बाउन्सर गेला तो. हो, आणि तो मलाही बाउन्सर गेलाच होता. मलाही त्यातल्या बऱ्याचशा शब्दांचे अर्थ माहिती नाहीये. मी थोडंसं फारसी शिकण्याचा प्रयत्न करतोय माझे गुरुवर्य सत्येन वेलणकरांकडनं, पण
मलाही ज्यावेळेला हे वाचलं त्यावेळेला त्याचा अर्थ काय हे वाचल्यानंतरच कळलं. तर तुमच्यामध्ये फरक एवढाच आहे की मी त्याचा अर्थ वाचलाय आणि तुम्ही आता सांगतो. तर त्याचा गर्व काय होता ते त्याच्या मोहरेमध्ये दिसून येतं, की तो म्हणतो की जर उत्तमोत्तम माणसं आणि अफजल खान ह्या दोघांची जर तुलना करण्यात आली तर देवदूत सुद्धा देवाचं कौतुक करण्याच्या ऐवजी म्हणतील अफजल अफजल श्रेष्ठ आहे. अरे बापरे. हे त्याचं होतं. म्हणजे आपल्याला खास करून ज्या वेळेला शिवाजी महाराजांची मुद्रा दिसते त्याला त्यातनं नम्रपणा दिसून येतो. शाह सुनो शिवसैष्य, म्हणजे शहाजीचा पुत्र तो मी शिवाजी, म्हणजे त्याच्यात सुद्धा नम्रपणा, वडिलांना एक रिस्पेक्ट आहे. एक्झॅक्टली. व्हेअरएज ह्यातनं दिसून येतं की किती गर्विष्ठपणा आहे. आणि हे मी पुन्हा कम्पेअर का केलं, कारण दाखवायला की काय फरक आहे ह्या संस्कृतीमध्ये, वर्तणुकीमध्ये, स्वभावामध्ये, हे दाखवण्यासाठी म्हणून हे मी सांगतोय. गर्विष्ठपणाचं अजून एक उदाहरण, त्याने किमान 3 गावांना अफजलपूर असं नाव दिलं होतं आणि एकाला अफजल नगर. ती काही फारशी चालली नाहीत. हे अफजलपूर जे तक्या गाव जे आहे त्याचंच नाव अफजलपूर म्हणून अजून घेतलं जातं, पण फारशी काही ती चालली नाही. जे शिवाजी महाराज हे स्वतः अभिषिक्त राजा होते त्यांनी रायगडाला पण शिवगड नाव नाही दिलं रे. म्हणजे इतका मोठा माणूस की त्यांना कुठल्याही गावाला शिवगड किंवा शिवाजी नगर वगैरे नाव देता आलं असतं, पण त्यांनी नाही दिलं आणि ते प्रजेने पण आनंदाने मान्य केलं असतं की अरे एवढा भारी राजा जो आमच्याकडे लढतोय. पण हेच दिसून येतं उथळ पाणी काय असतं आणि संथ पाणी काय असतं, त्यांच्यातला फरक. सो गर्विष्ठपणा हे एक दिसून येतं. पण मग सगळे वाईटच गुण होते का, तर असं नाहीये. अफजल खान शूर होता, आपण मगाशी पण बोललो, आणि नो डाऊट शिवभारत जे आहे त्यात सुद्धा अफजल खानाचं कौतुक केलेलं आहे की कर्नाटकातल्या राजांना सुद्धा तू नमवलंस. त्यांनी कांची, त्याच्यानंतर 2-4 त्यांनी प्रॉपर त्या कर्नाटकातल्या गावांची नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या राजांना सुद्धा तू कसं हरवलंस ह्याचं वर्णन शिवभारतात केलंय. म्हणजे आपण जेवढी जास्त फारसी साधनं वाचू, बसातीन सलातीन हे आता आदिलशहाकडचं साधन आहे, तारीखे अली हे पुन्हा आदिलशहाकडचं साधन आहे, मोहम्मद नामा हे आदिलशहाकडचं साधन आहे. हे जर तू वाचलंस तर तुला शिवाजी महाराजांचा उल्लेख तो चोर, तो काळतोंड्या, तो काफीर असं दिसतं. वेअरएज इकडे आपल्याला शिवभारताचं कौतुक हेही दिसून येईल की त्यांनी अफजल खान शूर होता तर लिहिलंय तो शूर होता. असं नाही केलंय की कपट विद्येत शैतानाचाही बाप असणारा शिवाजी असं शिवाजी महाराजांचं वर्णन येतं मोहम्मद नामामध्ये किंवा तारीखे अलीमध्ये वगैरे. तसं नाहीये. हे पुन्हा एकदा डिफरन्स दाखवून देतं की आपण इतिहास पण किती त्रयस्थपणे लिहिण्याचा प्रयत्न केलाय. बरे तो पौराणिक भाषेत असेल, ती पद्धत आहे आपली, स्टाईल आहे ती आपली लिहिण्याची, पण तरी त्यांनी अफजल खानाचं कौतुक केलंय की असा तो शूर अफजल खान. कर्नाटकामध्ये 1637-38 मध्ये आदिलशहाने एक मोहीम काढली ती मोहम्मद नामामध्ये, पुन्हा एकदा ह्याचं वर्णन आहे. आणि त्याही वेळेला अफजल खानाने खूप पराक्रम दाखवला होता. हे मोहम्मद नामामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराज 7-8 वर्षांचे असतानापासून अफजल खान पराक्रम ऑलरेडी दाखवत होता. म्हणजे आणि हे मान्य करायला हवं की अफजल खान हा शूर होता, ह्यात काहीच वाद नाहीये. शिवाजी महाराज 7-8 वर्षांचे असताना जो राजकारणात मुरलेला होता, जो शरीराने बलाढ्य होता आणि जो कपट विद्येमध्ये, आपण त्याला कपट विद्या म्हणतोय, त्याच्यासाठी ती मुत्सद्देगिरी असू शकते, राईट? कारण इट्स अ पर्स्पेक्टिव्ह अगेन, राईट? सो आपल्याला काही गोष्टी पटणार नाहीत त्यांच्या, पण त्याच्यासाठी ती मुत्सद्देगिरी होती. मुत्सद्देगिरीमध्ये मुरलेला असा सगळा जो माणूस होता तो इतका ग्रेट होता. हे मी का सांगतोय, कारण त्या माणसाला महाराजांनी मारलं. म्हणजे आपले महाराज त्याच्याहून 4 पावलं पुढे. करेक्ट. सो अफजल खान कोणी शेमडा पोर नव्हता की तो जाड्या ढोल्या मंदबुद्धीचा आला, फसला आणि मेला, असं नव्हतं. सो ही बॅकग्राऊंड आपल्याला अफजल खानाबद्दल सांगून देते की तो काय होता. लॉजिकल होता. एक छोटासा किस्सा सांगतो आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. की पुन्हा हा ना बसातीन सलातीन मधला एक किस्सा आहे. हे जे सगळे आदिलशहा आणि कुतुबशहा वगैरे होते ना, ह्यांना मुघल ना जमीनदार समजत. म्हणजे ते एकटे शिवाजी महाराजांना जमीनदार नाही समजत, ते ह्यांनाही जमीनदारच म्हणायचे. तर जहांगीर जो शहाजहानचा बाप आहे ना, त्याने नियम वगैरे केले होते, अरे की तुम्ही काय करायचं नाही, तुम्ही जमीनदार आहात ना, तुम्ही हे करायचं नाही. ती नियमावली मोठी आहे, पण त्याच्यामध्ये ना 2-3 नियम आहेत. किती फनी आहेत ते तुला ऐकल्यानंतर कळेल. एक म्हणजे ना, तुम्ही हत्तींच्या झुंजी लावायच्या नाहीत आणि त्या बघायच्या नाहीत. काय फॅसिनेशन आहे माहित नाही, पण हे तुम्ही करायचं नाही. तुम्ही हे केलं तर तुम्ही बादशाह होता. ह्याचा फक्त हक्क बादशहालाच असतो. दुसरं म्हणजे तुम्ही न्यायदान करायचं नाही. तुम्ही न्यायदान केलं की तुम्ही बादशाह झालात. तिसरं तर असं फनी आहे, तुम्ही कोणाला किताब बिताब द्यायचा नाही.
की त्याने खानी खनान वगैरे किंवा काहीतरी आता मोहम्मद शाही वगैरे हे जे काही तुम्ही पदव्या देताय ह्या तुम्ही द्यायच्या नाहीत का तुम्ही बादशाह नाही आहात, आम्ही बादशाह आहोत, आम्हीच फक्त देणार. असे बरेच नियम जहांगीर बादशाहने केले होते. तर मोहम्मद आदिलशाह हा त्यातल्या त्यात बलाढ्य आदिलशाह होता असं म्हटलं जातं. त्याच्या काळात त्याने हे सगळे फाट्यावर मारले नियम. तो हत्तीच्या झुंजी बाहेर घ्यायला लागला. त्याने दाद महल म्हणून एक महाल तयार केला जिकडे न्यायदान करायचा तो म्हणजे त्याने ठेवलेले लोक करायचे. त्याने हे खानी खनान वगैरे असे काय काय मोठ्या मोठ्या पदव्या वगैरे लोकांना दिल्या आणि हे शहाजहानला कळलं, त्याला लई राग आला. त्याने कसं चिडलेलं पत्र पाठवलं आणि सांगितलं की हे सगळं बंद कर नाहीतर आमचा रोष तुझ्यावर ओढवेल. म्हणजे काय तर आम्ही सैन्य पाठवू आणि तुला नेस्त नाबूद करू वगैरे, धडा शिकवू तुला. तर ह्याच्यामध्येच होता मोहम्मद आदिलशाह की त्याला वाटलं अरे आपण भारी आहे. त्याने लगेच उद्धट रिप्लाय पाठवला शहाजहानला आणि तो रिप्लाय त्याने पाठवला म्हणजे त्या मेसेंजरला पाठवलं. तो मेसेंजर जायला काय तो इथून दिल्लीला पोचायला त्याला किती वेळ लागतोय. सो तो आपला चालला असताना रात्रीच तो अफजल खानाबरोबर बसला होता आणि छान विजापूरमध्ये असे संगीताचे आवाज येत आहेत, लोक चालतायत वगैरे, आनंदी वातावरण आहे. आणि त्याने अफजल खानाला हे थोडंसं अलंकारिक वगैरे वाटत. तो अफजल खानाला म्हणाला काय म्हणताय रे हे शहर आम्हाला. तो म्हणतोय की शहर म्हणतोय की ते खूप खुश आहे तुमच्यावरती आणि सगळीकडे आनंदी आनंद आहे वगैरे वगैरे. आणि मग त्याने मुद्द्याला हात घातला. तो म्हणाला की मग काय वाटतं तुला, मी शहाजहानला उत्तर पाठवलंय तर काय आहे. तर अफजल खान हा लॉजिकल होता. त्याने त्याच्यावरती वा बादशाह तुम्ही भारी लई भारी म्हणजे दारू पितोय संध्याकाळच्या वेळेला तर काय बोलायचं तुम्हाला, असं विसं नाही, झाडावर नाही चढवलं. तो म्हणाला की हा जो तुम्हाला आता नृत्य गाणी आणि आनंद ऐकू येतं ना, तुम्ही जे पत्र पाठवले त्याचा परिणाम असा होईल की इथून तुम्हाला विधवांचे विलाप ऐकू येतील, हजारो सैनिक मरतील, कदाचित तुम्ही नर्मदे पार अजूनही थांबू शकाल पण कदाचित, पण त्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागेल. तर मला वाटतंय की आता पडतं घेणं योग्य. तो हा लॉजिकल विचार सुद्धा त्याने आदिलशहाला दिला आणि मग आदिलशहाने ते त्या माणसाला परत बोलावलं आणि मग नम्रतेचं पत्र वगैरे पाठवलं, असा एक उल्लेख आहे. फॅसिनेटिंग. म्हणजे मला आता असं त्याच्या आता एवढं मला अफजल खान बद्दल माहिती नव्हतं ऑनेस्टली, आणि तू आता माझ्यासमोर जे चित्र रंगवलंय की ज्याच्यात तो धर्मवेडा आहे, क्रूर आहे, त्याच्यानंतर तो अभिमानी आहे भयंकर, आणि त्याच वेळी तो शूर पण आहे, त्याला लॉजिकल थिंकिंग आहे, तो चांगला कमांडर आहे, असा व्यक्ती आता दख्खन शिवाजी महाराजांवर चालून येतोय बलाढ्य सैन्य घेऊन. अगदी आता ते मला असं वाटतं की म्हणजे ह्याच्यातनं ऑफकोर्स शिवाजी महाराजांचं अजून त्यांचं शौर्य ते किती ग्रेट होते, अशा योद्ध्याला हरवलं. आणि मला वाटतं अजूनही कुठेतरी एक छोटासा एक समाज आहे ज्याला अजूनही असं वाटतं की अफजल खान हा भयंकर ग्रेट माणूस आणि अफजल खानाला जे बरोबर जे झालं ते बरोबर नाही झालं, असा पण एक काही आहे. तर तू आता जे सांगितलं ते त्याच्या पर्सनॅलिटी नंतर मला असं जाणवलं की हा इस्लाम वेडा, हा धर्म वेडा व्यक्ती आहे. आणि म्हणून मग काही आपल्या एक ह्युमन सायकोलॉजीमध्ये असतं की एक निगेटिव्ह कॅरेक्टर, एक निगेटिव्ह पात्र, त्याच्याबद्दल आपल्याला एक थोडं फॅसिनेशन असतं. फॉर एक्झाम्पल दाऊद असेल, वीरप्पन असेल, सगळ्यांना माहितीये की हे जे करतायत ते बरोबर नाहीये, पण त्या व्यक्तीचं एका सामान्य माणसाला कौतुक वाटतं, कारण ते करू शकत नाही जो हा वाईट व्यक्ती करतोय. म्हणून अफजल खान जास्त अजूनही प्रसिद्ध आहे एका सामान्य जनतेच्या, प्रसिद्ध शब्द मला माहित नाही बरोबर आहे का, पण अजूनही त्याच्याबद्दल लोक चर्चा करतात, त्याच्याबरोबर जे झालं ते बरोबर नाही म्हणतात, त्याचा बर्थडे सेलिब्रेट करतात. तर हे काय विचारसरणी असेल? ही एक ठराविक विचारसरणीची लोक असतात ज्यांना अफजल खानाला मारलं ह्याच्याबद्दल वाईट वाटतं. त्यांना वाईट वाटतं कारण त्यांच्यासाठी तो हिरो आहे. आता आपल्याला प्रश्न पडेल की अरे असा क्रूर माणूस कोणासाठी हिरो असू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला त्यांची थोडीशी सायकोलॉजी विचार करावी लागेल, त्यांचा थोडासा इतिहास विचार करावा लागेल आणि त्यांचा धर्मग्रंथ पण त्यांना काय सांगतो ह्याच्याबद्दल विचार करावा लागेल. म्हणजे पुराणामध्ये आपल्याला 2 आयत दिसतात, त्याच्यामध्ये जे अध्याय असतात, गीतेमध्ये अध्याय आहेत, तसे जे अध्याय असतात त्यांना सुरह म्हणतात आणि आपल्याकडे गीतेतला श्लोक असतो त्याला तिकडे आयत असं म्हणतात. तर अशा 2 आयत आहेत. ती एक 66व्या सुरह मधली म्हणजे 66व्या अध्यायातली 9 नंबरची एक आयत आहे आणि 9व्या अध्यायातली म्हणजे 9व्या सुरह मधली 73वी. हे दोन्ही काय सांगतात, तर हे दोन्ही सांगतात की काफिर जे आहेत म्हणजे जे इस्लाम, पुन्हा एकदा जे इस्लाम पाळत नाहीत अशांना काफिर म्हटलं जातं, त्यांना कुठल्याही प्रकारची दया दाखवू नका आणि त्यांच्या विरुद्ध जिहाद म्हणजे धर्मयुद्ध पुकारा
तर त्यांनी ह्यांच्या विरुद्ध सतत लढा चालू ठेवावा आणि त्यांना कडक कडक शिक्षा करावी आणि केवळ जहन्नुम म्हणजे नरक हीच त्यांची जागा आहे काफिरांची, हे दाखवून द्यावं. तर जो माणूस स्वतःला कातिले मुतमर्रिदान व काफिरान म्हणतोय, तो काही चुकीचा नाही करत आहे कुराणानुसार. तो योग्यच करतोय. कुराणात सांगितलेलं आहे ह्या दोन्ही आयतांमध्ये, तो ते योग्यच करतोय. याच्याशिवाय स्वतः मोहम्मद पैगंबर हे पहिल्यांदा मक्केमध्ये होते आणि त्यांनी मक्केमध्ये, ज्याला मेक्का असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, आपण मराठीत त्याला मक्काच म्हणतो, तिथेच त्यांनी इस्लामचा प्रसार करायला पहिल्यांदा सुरुवात केली. त्यावेळेला मक्केमध्येही वेगळा धर्म होता, तेही मूर्तीपूजा करायचे. सो ज्या वेळेला त्यांनी आपला इस्लामचा प्रसार करायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांना ऑब्व्हियसली विरोध झाला आणि मग त्यांना त्यांच्यामध्ये त्यावेळेला ताकद नसल्यामुळे मक्का सोडून मदिनेमध्ये जायला लागलं. आणि मग त्यांनी ज्याला ताकद त्यांची वाढत वाढत गेली, त्यांचे फॉलोअर्स वाढत वाढत गेले, तसं त्यांनी मदिनेतनं परत मक्केत येऊन मक्केवरती हल्ला केला. मक्केमध्ये काबा नावाचं एक ठिकाण आहे, जिथे आता जे लोक दर्शन वगैरे घ्यायला जातात. तर त्या काबामध्ये 380 मूर्त्या होत्या. त्या मूर्त्यांचं भंजन करायचं काम हे मोहम्मद पैगंबरांनी केलं. तो ज्यांनी त्यांचा धर्म स्थापन केला ते जर मूर्ती भंजन करत असतील, तर मग एखादा माणूस स्वतःला शिकनंदाय बुतान म्हणून घेत असेल, तर तो काही चुकीचा नाही करत आहे, तो योग्यच करतो ना. त्याच्या समोर जो आदर्श होता तेच तो करतोय. तो त्या आदर्शाला आणि त्या शिकवणुकीला जे लोक आजही फॉलो करतात, त्या लोकांसाठी अफजल खान योग्यच होता. त्याने काहीच चुकीचं केलेलं नाहीये, तो योग्यच करतोय. आणि मग त्या लोकांना दरवेळेला वाटतं की तुम्ही अफजल खानाला का चुकीचं ठरवताय. तर आमचा माणूस जे करतोय ते योग्यच आहे, तर तुम्ही त्याला हे ठरवलं नाही पाहिजे. खूपच सुंदर उत्तर दिलंस तू. आज मला एक वेगळा पैलू, ह्युमॅनिटीचे 2 पैलू असू शकतात, काळा पांढरा, बरोबर चुकीचा. तर सगळंच आपल्यासारखे विचार करणारे नसतात. तू आता जसं एकदम सुंदर पद्धतीने आणि रेफरन्सेस देऊन एक्सप्लेन केलंस, आज मला एक असं अप्रिशिएट होते की ती लोक काय विचार करत असतील. अर्थातच आता त्यांच्यासाठी ते बरोबर आहे, आपल्यासाठी ते चुकीचं आहे. थँक्यू सुयोग. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की आता असा हा धर्मवेडा अफजल खान, आता त्याला शिवाजी महाराजांचं, पण तोच का निवडला गेला? त्याच्या आधी आदिलशहाच्या दरबारामध्ये तर अनेक शूर सरदार असतील, तर तो विडा हा अफजल खानलाच का दिला गेला? बरोबर. आता हे आपल्या डोळ्यासमोर जे येतं ना, विडा उचलला वगैरे, हे पोवाड्यामध्ये दिलेलं आहे. आणि शाहिरांना कसं असतं की त्यांना त्यांच्या गोष्टी इंटरेस्टिंग पण करायच्या असतात. सो सभासद बखर असेल किंवा शिवभारत असेल, या दोघांमध्येही याचा उल्लेख नाहीये की असा विडा वगैरे उचलला अफजल खानाने. शिवाजी महाराजांनी 1648 नंतर स्वतःची भरपूर प्रगती करून घेतली, की 1648 कुड बी अ डिफायनिंग इयर इन शिवाजी महाराज लाईफ, की ज्याला त्यांनी पहिलं आपलं युद्ध जिंकलं, पुरंदरला जे झालं ते. आणि मग त्याच्यानंतर त्यांची चढती कमानच होत गेली. त्यांनी पुरंदर त्यावेळेला जिंकलेलाच होता. सिंहगड जिंकला त्यांनी. बरं, या सिंहगडाचं नाव सिंहगडच होतं, ते तानाजी मालुसरे पडले म्हणून वगैरे त्याला काही सिंहगड नाव दिलेलं नाही. त्याही वेळेला त्याला सिंहगडच म्हणत असत. असे महत्वाचे किल्ले महाराजांनी जिंकून घेतले. जावळी महाराजांनी जिंकून घेतली. जावळीवरती बोलायचं म्हटलं तर 15-20 मिनिटं जातील, तेवढे वेळ आपल्याकडे नाहीये. जावळीवरती मी एक सेपरेट व्हिडिओ केलाय, त्याची लिंक आपण इथे देऊ. त्याच्यातनं कळेल की जावळी महाराजांनी का घेतली. कारण असा प्रश्न पडू शकतो ना की महाराजही मराठे आणि जावळीचे मोरेही मराठे, मग महाराजांना अशी काय गरज पडली की जावळीच्या मोऱ्यांना मारून ती जावळी घ्यायला. बरोबर. सो महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांना चान्सेस दिले, ते मी डिटेलमध्ये त्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. पण दुर्दैव मोऱ्यांचं की त्यांना ते करूनही त्यांना आदिलशहाच चांगला वाटत होता आणि मग महाराजांनी ते जावळीच्या मोऱ्यांकडनं जावळी घेतली. आता ह्याचा जो नातेवाईक होता एक प्रतापराव मोरे, तो त्याला चंद्रराव व्हायचा होता. जो जावळीवरती राज्य करायचा त्याला चंद्रराव ही पदवी दिली होती. तर त्याला जावळीचं राज्य हवं होतं म्हणून तो आदिलशहाकडे गेला. आणि मग आदिलशहाने, शिवभारतात त्याचा उल्लेख आहे की आदिलशहा म्हणाला की ठीक आहे, तुला आपण जावळी देऊ. आणि मग आदिलशहाने विचारलं, कोण आहे रे ह्याची मदत करेल? कोण पुढे यायला तयार नाही. सभासद बकरीतला उल्लेख आहे की कोणी पुढे यायलाच तयार नाही, कारण कोण जाईल तिकडे त्या सह्याद्रीमध्ये. कारण जावळीचा प्रदेश घेणं हे सोपं नाहीये. महाराजांनी सुद्धा खूप प्लॅनिंग करून जावळी घेतलेली आहे. सो अशी जावळी जी खूप जिंकायला कठीण आहे, अशा प्रदेशामध्ये शिवाजी महाराज आहेत, तो प्रदेश घ्यायला कोण जाईल? कोणीच पुढे यायला तयार नाही. बरं, प्रतापगड, एक गोष्ट सांगायची राहिली. प्रतापगड आपण जे म्हणतो, किंवा ह्या अफजल खान वधाच्या सगळ्या प्रसंगाला प्रतापगड पर्व असं म्हटलं जातं.
तो प्रतापगड महाराजांनी हा 1656ला ज्याला जावळी घेतली त्याला तिकडे एक भोरप्या नावाचा डोंगर होता. म्हणजे महाराजांचं निरीक्षण किती भारी होतं किंवा महाराजांचं किल्ले बांधण्याचं कसब सुद्धा त्यांच्यामध्ये कसं होतं. मागच्या भागात आपण पाहिलं आरमारामध्ये महाराज कसे हुशार होते, तर किल्ले बांधण्याच्या तंत्रज्ञानात सुद्धा महाराज कसे हुशार होते. तो भोरप्या डोंगर बघून महाराजांनी सांगितलं की इथे तुम्ही प्रतापगड बांधा. तो प्रतापगड महाराजांनी बांधलाय आणि त्या प्रतापगडाचाच यावेळेला उपयोग झालाय की 2-3 वर्षांनी अफजल खान आला आणि त्याला मारायला या प्रतापगडाचा उपयोग झाला. तो तिथे तो म्हणजे मग त्यावेळेला कोणीच पुढे आलं नाही आणि मग अफजल खान पुढे आला आणि अफजल खान ओव्हर कॉन्फिडंट, गर्विष्ठ, त्याचं सभासदांनी त्याच्या तोंडी वाक्य दिलंय की शिवाजी म्हणजे काय, चढे घोड्यानिशी पकडून आणेल. चढे घोड्यानिशी म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी की चढे घोड्यानिशी म्हणजे घोड्यावर बसलेला असताना मला उतरायची पण गरज नाही, असं छोटं लेकरू कसं उचलतात तसं चढे घोड्यानिशी पकडून आणेन मी, इतकं त्याच्यासाठी ओव्हर कॉन्फिडन्स. सोपं काम होतं की शिवाजी म्हणजे काय. तर अशा ह्याने अफजल खान तयार झाला. मग म्हणजे हे सगळं राज्य तयार करणारा कोणीतरी बाबा शिवाजी नावाचा माणूस आहे, त्याचा प्रदेशही कठीण आहे आणि कोणी पुढे येत नाहीये म्हटल्यानंतर अफजल खान स्वतःहून पुढे आलाय. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडने अफजल खानला पाठवलं आणि त्याला वाईच्या प्रदेशाची थोडी कल्पना पण होती. येस, कारण अगदी बरोबर आहे तुझं. वाईला त्याच्या मुकाशांमध्ये येणारा तो प्रदेश होता, म्हणजे त्याला सांभाळायला दिलेल्या प्रदेशांमध्ये वाई होता. तर त्याला वाई जावळी हा प्रदेश तसा चांगला माहिती असावा. त्याच्या सैन्याला माहिती असेल की नाही माहिती, कारण विजापूरच्या लोकांना आणि जे काही सैन्य दिलं होतं त्यांना आयशो आरामात आणि फ्लॅट सरफेसवरती फाईट्स करायची सवय होती. सो ही सगळी बॅकग्राऊंड आहे आणि त्यामुळे अफजल खानाला शेवटी पाठवण्यात आलं. आणि त्याला काय बाबा रत्नजडीत कट्यार बिट्यार दिली होती. बरं, अजून एक खूप मोठा गैरसमज असतो लोकांचा की शिवाजी महाराजांना ना पकडायला पाठवलं होतं अफजल खानाला आदिलशहाने. तर तसं नाहीये. तारीख-ए अलीमध्ये स्पष्ट शब्दात अली आदिलशहा अफजल खानाला सांगतो की त्याच्या जीविताच्या पिकावर मृत्यूचा अग्नी टाकणे, म्हणजे थोडक्यात त्याला म्हणजे अलंकारिक भाषेत त्यांनी थोडंसं दिलंय, पण थोडक्यात शिवाजी महाराजांना मारायलाच पाठवलेलं होतं. तो असा अफजल खान निघाला तिकडनं. अफजल खान निघाला भला मोठा सामान फौज घेऊन आणि बाजार बुंगे घेऊन तो निघाला आणि त्याच्या त्या सगळ्या मोठ्या सैन्यात त्यांनी अनेक हत्ती, घोडे, उंट, बरंच काय काय घेऊन तो निघाला. आता तू आम्हाला थोडंसं तो जेव्हा तो निघाला तो काय सैन्य घेऊन निघाला, तो कशा मार्गाने निघाला, त्याचं प्लॅनिंग काय होतं? अगदी येस, हा चांगला प्रश्न आहे. आणि त्याच्या सैन्याची संख्या वेगवेगळीकडे वेगळी दिलेली आहे. सभासद बखरीमध्ये साधारण 12,000 असं दिलेलं आहे. अच्छा. पण पुन्हा एकदा आपण ह्याच्यासाठी शत्रूकडचं जे साधन आहे तारीख-ए अली, त्याच्यात 10,000 सैन्य दिलेलं आहे. तेच योग्य मानू, कारण शत्रूलाच माहिती आहे त्याने किती पाठवले. बरोबर. तर 10,000चं सैन्य घेऊन हत्ती, घोडे, बाजार बुणगे, व्यापारी घेऊन असं तो निघाला. त्याचं अफजल खान आपण जसं म्हटलं त्यानुसार तो खूप मुत्सद्दी होता. त्याचं प्लॅनिंग अतिशय योग्य होतं. त्याने काय केलं तर त्याने सगळ्यात पहिले आपली वाट वाकडी केली आणि तो तुळजापूरला गेला. म्हणजे पूर्ण त्याचा तो त्यांनी मुद्दामूनच तो तसं ठरवलं की असं यायचं. एक्झॅक्टली. म्हणजे मी तुला मॅप वरती दाखवतो आणि आपल्या व्ह्युअर्सना हे मॅप वरती दिसेल की जर तू हे पाहिलंस तर विजापूरवरनं वाई हा जो मार्ग आहे हा सरळ आहे आणि ह्याला 5 तास 46 मिनिटं लागतात. तर ह्या कारने लागतात. घोड्याचा आणि ह्याचा आपण वेगळा मार्ग पकडू, पण हा सरळ रस्ता आहे. पण तेच जर तू पाहिलंस तर विजापूर ते वाई तुळजापूरवरनं जायचं असेल तर त्याच्यासाठी मार्ग वाकडा करावा लागतो आणि मग तुळजापूर, पंढरपूर असं करत करत फलटण आणि मग वाईला पोहोचता येतं. आणि ह्याला तुला दिसतोय अर्थातच वेळ जास्त लागतो. अर्थात तो आत्ताच्या पुन्हा एकदा कारच्या ह्याने दिलेला वेळ आहे. मग त्यांनी हा जाणून बुजून निवडलेला हा मार्ग आहे. एक्झॅक्टली. आणि त्याच्या मागचं काय कारण? सो पुन्हा एकदा आपल्याला काय दिसतं की शिवाजी महाराजांना त्यांचं कुलदैवत प्यारं होतं हे त्याला माहिती होतं. शिवाजी महाराजांचं कुलदैवत म्हणजे तुळजापूरची भवानी. जर तिला आपण तोशीष दिली, तिच्या मंदिराचा, तिची मूर्ती भग्न केली, तर शिवाजी महाराज हिंदू आहेत म्हटल्यानंतर ते बाहेर पडतील आणि त्या काळामध्ये 10,000च्या फौजेसमोर उभे राहू शकतील एवढं शिवाजी महाराजांमध्ये ताकद नव्हती. सैनिकी बळ किती होतं महाराजांकडे विशेष कुठे उल्लेख केलेला नाहीये, अर्थातच ऐतिहासिक संदर्भ नाहीयेत, पण त्यावेळेला महाराजांचं घोडदळ हे 3,000 ते 4,000चं असावं. बरंच कमी आहे कंपेअर्ड टू अफजल खान. त्यामुळे त्याला माहिती होतं एकदा उघड्या मैदानात महाराज आले की मग काही त्यांची खैर नाही. आणि त्याला माहिती होतं की इमोशनली
हे महाराजांना नक्की हर्ट करेल. सो आपण त्यांना अशा ठिकाणी हर्ट करू जिथे त्यांना सगळ्यात जास्त पेन होईल. म्हणून त्याने तुळजापूरला गेला. त्याने सभासद बकरीत म्हटल्याप्रमाणे तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये जाऊन तुळजाभवानीची मूर्ती जी होती ती जातीयात रगडून असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यांनी ती नष्ट केली. पुढे तो पंढरपूरला आला असंही म्हटलेलं आहे आणि पंढरपूरला त्याने काही तोशिष दिली असंच म्हटलं, म्हणजे त्रास दिला. पंढरपूरचं मंदिर काही त्याने नष्ट वगैरे केलं नाही, पण त्या मंदिरालाही काहीतरी त्रास दिल्याचा उल्लेख सभासद बकरीमध्ये आहे. पुन्हा एकदा पंढरपूरचा विठोबा किंवा तुळजापूरची भवानी हे हिंदूंचं एक मोठं धर्मस्थान आहे आणि मग त्याला तोशिष दिली की हा चिडून बाहेर येईल, सैन्याला घेऊन त्याचा नाश करू. तो अफजल खान काही वेडा नव्हता. त्याने हे विचार करून टाकलेली त्याची पहिली चाल होती. दुसरं काय केलं असेल त्याने, सो त्याला माहिती होतं की नाही माहित नाही, सॉरी, शिवाजी महाराजांच्या धर्मपत्नी वज्रचूडे मंडित सौभाग्यवती सईबाई साहेब निंबाळकर, ज्या माहेरच्या निंबाळकर, इकडच्या भोसले, त्यांची तब्येत 2-3 वर्ष झाली काही ठीक नव्हती. त्यांचे बंधू बजाजी निंबाळकर हे फलटणला होते आणि ते काही शिवाजी महाराजांना मदत नाही करायचे. ते आदिलशहाचे इमानी इतबारी सेवक होते. अफजल खानाने बजाजी निंबाळकरांना पकडलं. म्हणजे हे जाणून बुजून केलं. येस, महाराजांना त्रास व्हावा की आधीच सईबाई ह्या त्याला हे डिटेलमध्ये माहिती होतं का नाही ह्याचे काही ऐतिहासिक संदर्भ नाहीत, पण बजाजी निंबाळकर हे शिवाजी महाराजांचे नातेवाईक आहेत आणि त्यांचे नातेवाईक पकडले की ह्याच्या श्रद्धास्थानावर हल्ला करून झाला, आता ह्याच्या नातेवाईकांवर हल्ला करू, विच इज क्लोजर टू हिम. ही दुसरी चाल होती. महाराजांनी त्याला अफजल खानाच्या सैन्यामध्ये अंकुश खान, मुसे खान, अंबर खान, ह्याच्याशिवाय पांढरे, खराटे, काटे, मंबाजी भोसले जे काकाच होते शिवाजी महाराजांचे, सिद्दी हिलाल वगैरे वगैरे असे बरेच सरदार होते. तर त्यांच्यातले जे पांढरे नाईक होते त्यांना महाराजांनी मेसेज पाठवून 60,000 रुपये जमानत भरून बजाजी निंबाळकरांना सोडवलं. म्हणजे भले बजाजी निंबाळकर महाराजांसाठी काम करत नव्हते, पण महाराजांनी तरीही त्यांना सोडवलं. आणि ह्याचा पत्रसार संग्रह लेखांकमध्ये एक उल्लेख आहे ज्याच्यातनं आपल्याला हे कळतं की महाराजांनी त्यांना सोडवून घेतलं. अफजल खानाचा विचार होता की एक तर त्यांना मारून टाकायचं किंवा त्यांचं कन्व्हर्जन करायचं इस्लाममध्ये, किंवा दोन्ही करायचं. आणि अफजल खानाचा स्वभाव पाहता शक्यच आहे की त्याने हे केलंच असतं. त्याला काही फरक पडत नव्हता की हे आपले आहेत का परकेत. सो हे दुसरा हल्ला केला. तिसरं म्हणजे त्याने आपलं सैन्य पाठवून दिलं की त्याच्याकडे सैन्य खूप जास्त होतं. सो त्याने आपल्या लोकांना, जसं पांढरे होते त्यांनी शिरवळ घेतलं, त्याच्यानंतर सिद्दी हिलाल होता त्याने पुणे घेतलं, हे खराडे वगैरे जे बाकीचे पण त्यांचे होते त्यांनी सुपे किंवा जवळपासचं जे शहरं होती त्यांच्यावरती हल्ला करून ते घेतलं. शिवाजी महाराजांच्या सैन्याने पहिल्यापासूनच फारसा हल्ला न करता गोष्टी घेऊ दिल्या. म्हणजे ह्यातनं आता हे सगळे महाराजांचे, म्हणजे हे सगळ्या गोष्टी अफजल खान त्याची दानं टाकत असताना महाराज कसा त्याच्याबरोबर हा बुद्धिबळ खेळत होते. बुद्धिबळच आहे हा एक प्रकारचा, की अजून आपण समोरासमोर आलेला नाहीये. सो त्यावेळेला महाराजांनी काय केलं की त्यांच्या सैन्याला विशेष काहीही त्रास न देता त्यांना ती शहरं घ्यायला लावली. त्याच्यामुळे हळूहळू अफजल खानाचा कॉन्फिडन्स वाढत गेला. एक म्हणजे ह्याच्या श्रद्धास्थानावर हल्ला केला तर हा बाहेर नाही आला. मग वन रिझन इज त्याला माहितीये की मी हे केलंय किंवा तो घाबरलाय. दुसऱ्या वेळेला ज्याला महाराजांनी 60,000 रुपये जमानत भरून त्याला सोडवून, जामीन भरून सोडवून घेतलं, त्याला पक्क झाला अरे हा तर घाबरलाय, हा तर पैसे पण देतोय. तिसऱ्यांदा ज्याला हल्ला केला आणि ती पण शहरं मिळाली त्याला वाटलं की अरे ये तो कच्चा मडका आहे, याच्यात तो इसमें कुछ भी दम फार पूर्वीपासूनच महाराज, नॉट जस्ट प्रतापगडावर ते 2-3 उदाहरणं घेतली, पण फार पूर्वीपासूनच महाराजांची हीच प्लॅनिंग स्ट्रॅटेजी त्यांनी चालू केली होती. आणि अर्थातच तो वाईला येतोय म्हटल्यानंतर महाराज हे जावळीत गेले. पण महाराज एनी टाइम जावळीत गेलेच असते, कारण महाराजांना माहिती होतं की स्ट्रॅटेजिकली ती खूप बेस्ट जागा आहे युद्ध झालं तर ते लढण्यासाठी. कमी सैन्याबरोबर जास्त सैन्याला युद्ध करायचं असेल तर तीच मोक्याची जागा आहे. सो महाराज काही झालं तरी जावळीतच गेले असते आणि ते तसेच गेले. आणि कदाचित प्रतापराव मोर्याला जावळी मिळवून देतो हे आदिलशहाने सांगितलेलं असल्यामुळे सुद्धा अफजल खान तिथे आला असेल. सो अशा रीतीने ही इनिशियल सगळी दानं टाकल्यानंतर मग त्याने काढला आपला एक्का. त्याने आपला वकील कृष्णाजी भास्कर ह्याच्याबरोबर एक पत्र पाठवलं आणि म्हणजे इट वॉज लाईक द फायनल नेल इन द कॉफिन असं म्हटल्यासारखं आहे की तुला मी तुझ्या श्रद्धास्थानावर हल्ला करून आणि
तुझ्या नातेवाईकाला पकडून माझी ताकद दाखवून दिलेली आहे आणि सैनिकी ताकद तुझे प्रदेश घेऊन दाखवलेली आहे. आता मी पुढे काय करू शकतो हे मी माझ्या पत्रातनं तुला मांडेन की तुला आता माझ्या सगळ्या ताकदीची एक अंदाज येईल. तसं केलं. ते पत्र अर्थातच धमकीवजा होतं. ते पत्र शिवभारतामध्ये दिलेलं आहे. पत्र काय जसंच्या तसं असेल असं नाही, पण तो आशय शिवभारतकाराने चांगलाच मांडलेला आहे की त्याच्यात अफजल खान म्हणतो की आजकाल तुम्ही स्वतःला खूप शहाणे समजायला लागलाय. ते शब्द वेगळे आहेत अर्थातच, पण थोडक्यात त्याला म्हणायचं तर तुम्ही आजकाल खूप स्वतःला शहाणे समजायला लागलाय. तुम्ही छत्र चामरं घेऊन बसता, तुम्ही सिंहासनावरती बसता, न्यायदान करता, तुम्ही आदिलशहाला मानत नाही, कुतुबशहाला मानत नाही. महत्वाचं का आहे हे पत्र, कारण ह्या पत्रामध्ये पहिल्यांदा उल्लेख आलाय की कल्याण भिवंडीच्या मशिदी सुद्धा तू पाडल्यास. बऱ्याचदा आपल्याला असं सांगितलं होतं की शिवाजी महाराजांनी एकही मशीद पाडली नाही. त्याच्या विरुद्ध जाऊन खुद्द अफजल खानच म्हणतं की तू कल्याण भिवंडीच्या मशिदी सुद्धा पाडल्यास आणि थोडक्यात तू खूप उर्मटपणे वागतोयस आणि तुला धडा शिकवायला मला इथे पाठवण्यात आलेला आहे. तर तुझ्या समोर एकच मार्ग आहे की तू तह कर माझ्याशी आणि मी तुला इकडचा प्रदेश मिळवून देईन वगैरे. मी तुला जहागीरदार करेन थोडक्यात. तू आदिलशहाशी नम्रपणे वाग, मी तुला विजापूरला घेऊन जाईन वगैरे वगैरे. ते नंतर थोडं लॉलीपॉप दाखवायची कामं वगैरे केले, पण पहिला जोर असा होता की म्हणजे मी कोण आहे हे दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला. आता कुठल्याही सर्वसामान्य माणसासमोर जर ही परिस्थिती आली असती तर त्याने आत्महत्या केली असती. खरंच आहे. आता काही उरलेलं नाही आयुष्यामध्ये. अफजल खानासारखा माणूस आलेला आहे आणि आता काय म्हणजे काही उरलेलंच नाही. अजगराचा वळसाच की पूर्णपणे आता ग्रासलेलं आहे सगळ्या बाजूंनी. एक खूप इंटरेस्टिंग प्रसंग शिवभारत आणि सभासद बखरीमध्ये दोन्हीमध्ये सांगितलेला आहे. त्या प्रसंगातनं मला काय वाटतं ते मी सांगतो. पुन्हा हा ऐतिहासिक संदर्भ पूर्णपणे होऊ शकेल का नाही हे नाही सांगता येणार, पण मला काय वाटतं ते सांगण्याचा प्रयत्न करतो. महाराज सांगतात की महाराजांनी मंत्र्यांना विचारलं आणि मंत्र्यांचं उत्तर आलं की सला करणं उत्तम आहे, जुंज देऊ नये असं सगळ्यांनी सांगितलं. महाराजांनी आपलं त्या रात्री ते म्हणतात ना की महाराजांनी विचार करण्यासाठी वेळ घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज आले आणि आपल्या मंत्र्यांना म्हणाले की माझ्या स्वप्नात तुळजाभवानी आली होती आणि तिने मला सांगितलं की तुझ्या हाते अफजल खान मारविते, तर तू झुंज दे. हा दोन्ही मुख्य साधनांमध्ये सभासद बखर आणि शिवभारत ही दोन अस्सल साधनं आहेत, महाराजांची समकालीन साधनं आहेत. त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये हा उल्लेख आहे. हे महाराजांनी का केलं असावं? खरंच महाराजांना स्वप्नात तुळजाभवानी आली असेल का? मला असं वाटतं की महाराजांना हे जाणवलं की आपली जी लोक आहेत त्यांनी आधीच हार मानलेली आहे. मनाने त्यांना असं झालं की अफजल खान आला, त्याने एवढी सगळी गोष्ट जिंकली, आता काय करायचं आपण. तर त्यांना उमेद मिळावी म्हणून कदाचित, कारण त्या काळामध्ये तुम्हाला दैवी साक्षात्कार झालाय ही गोष्ट लोकांना एकदम मोटिवेट करून टाकायची की अरे तुम्ही, कारण धर्म हा एक बेस होता सगळ्यांसाठीच. मध्ययुगीन काळातला धर्म हा बेस होता. सो त्यांनी त्यानुसार महाराजांनी मोटिवेट करण्याचा प्रयत्न केला की माझ्या स्वप्नात तुळजाभवानी आली आणि ती म्हणाली की ह्याला तुझ्या हातून मारवते. हे असू शकतं, हे एक माझा तर्क आहे, पण असा उल्लेख तरी ह्या दोन्ही साधनांमध्ये आलेला आहे. मग महाराजांनी काय करावं? तर महाराजांनी कृष्णाजी भास्करांना सांगितलं की तुम्ही आजचा दिवस थांबा, आम्ही आमचं उत्तर काय ते कळवतो. आणि मग त्याला काय राहायला जागा वगैरे दिली होती. महाराजांनी आपला हुकमाचा एक्का काढला. गोपीनाथ पंत बोकील यांना बोलावलं, महाराजांचे वकील. बरोबर. आणि कसे तर लबाड धूर्त असे, जसा एक वकील असावा की तसेच ते होते आणि लबाड असलेच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला ह्या कामामध्ये येऊन काही उपयोग नाही. गोपीनाथ पंतांना त्यांनी सांगितलं की तुम्ही तिकडे जाणं, तिकडे जाऊन तुम्हाला जी काही क्रिया शपथा घ्यायला, क्रिया म्हणजे शपथ घेणं, त्याला क्रिया करणं असं म्हणतात त्या काळात म्हणायचं. तुम्हाला ज्या काही शपथा वगैरे घ्यायला सांगतील त्या घ्या बिनधास्त. तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही घ्या बिनधास्त शपथा आणि सांगा की महाराज तुम्हाला भेटायला तयार आहेत वगैरे. आणि त्या काळात ते सगळंच त्यांनी प्लॅनिंग केलं की महाराज भेटा आहेत, तर तुम्ही भेटायला तयार आहेत, तुम्ही महाराजांना भेटायला या, त्यांना काही करून जावळीत घेऊन या, हे महाराजांनी सांगितलं. दुसरी गोष्ट काय, तर महाराजांनी सांगितलं की अफजल खानाच्या मनात काय ते शोधून काढा. हे सभासद बखरीमध्ये उल्लेख आहे. आणि गोपीनाथ पंत म्हणाले ठीक आहे. आणि मग महाराजांनी पण एक पत्र लिहून दिलं. ते पत्र अगदीच असं, त्या पत्रातही हाच उल्लेख केला होता की आदिलशहा आणि औरंगजेब ह्यांचं सैन्य तुम्ही वजा केल्यास काहीच राहणार नाही, असे तुम्ही
ज्यांच्याशी नजर पण नाही मिळवू शकत असे तुम्ही, म्हणजे वा. ऑलरेडी अफजल खान म्हणजे तो एखादा शहाणा माणूस म्हणाला असं की अरे आता कितीच अजून चढू झाडावर चढलेलो आहे मी ऑलरेडी झाडावर, पण अफजल खानाच्या डोळ्यावरती अजून पट्ट्या बांधायच्या होत्या, त्याला अजून आंधळं करायचं होतं त्याच्या त्या अभिमानामध्ये, त्याच्या त्या गर्विष्ठपणामध्ये. तो महाराजांनी अगदी गोड भाषेत लिहिलं की आशा तुम्ही, तुमच्या समोर काय मी करणार, मी तुमच्याशी तह करायला तयार आहे, पण तुम्ही तो तह करण्यासाठी मला भेटायला जावळीत या. जावळीतली ही वनराई पहा, किती सुंदर आहे, ती जंगलं पहा, ती बघायला तुम्ही या, असं शिवभारतामध्ये उल्लेख आहे. आणि तुम्ही जर इकडे आलात तर त्याच्यात उल्लेख असा आहे की मी इतका निश्चिंत होईन की मी तुमच्या समोर तलवार काढून ठेवेन, इतका मी निशंकपणे तुम्हाला भेटायला येईन. थोडक्यात ह्यातनं महाराजांना पुन्हा एकदा दाखवायचं होतं की मी घाबरलोय, राजा भीतो, हे जागोजागी दाखवून दिलं. राजा भीतो, भित्रा राजा एकदम असं उभं करण्यात आलं. गोपीनाथ पंतांनी अर्थातच तिकडे गेल्यानंतर त्याच्यावरती अजून बटर लावून लावून अफजल खानाला सांगितलं असेल की पटवून दिलं की नाही खरंच भीतो, आमचा राजा भित्राच आहे, काय करणार असं वगैरे. त्यावेळेला सभासद बखरीनुसार गोपीनाथ पंतांनी अजून एक महत्वाचं काम केलं. लाच लुचपत करून तिकडनं माहिती काढली आणि सभासद बखरीतलं हे वाक्य आहे की शिवाजी हरामजादा आहे, तो झुंज करून सापडणार नाही, त्याच्यामुळे त्याला भेटायला बोलवून पकडून न्यायचंय, असा अफजल खानाचा विचार आहे. ही लाख मोलाची माहिती काढून गोपीनाथ पंत परत आले. महाराजांनी सांगितलं की गुड, चांगली गोष्ट आहे, आता आपल्याला कळलेलं आहे की अफजल खानाच्या मनात काय आहे, आपण त्याला बोलवतोच, परत जा, परत जाऊन त्याला पुन्हा एकदा सांगा. गोपीनाथ पंत काही तरणे बांडे नव्हते त्यावेळेचा, तो जवळजवळ 16 कोसांचा, आपण म्हटल्याप्रमाणे 3.1 किलोमीटर म्हणजे 1 कोस, तर हा प्रवास त्या काळामध्ये त्यांनी पुन्हा पुन्हा केलाय. दुसऱ्यांदा परत गोपीनाथ पंतांना पाठवलं, गोपीनाथ पंत परत गेले, परत रडले की नाही हो, तुम्हीच या हो भेटायला, राजा खूप घाबरतायत, तह तर करायचा म्हणतायत, युद्ध करणं तर शक्यच नाही, तुमच्याशी कुठे युद्ध करणार. सो हे सगळं केल्यानंतर अफजल खान तयार झाला. शिवभारतानुसार अफजल खानाचे सरदार सांगत होते की नाही नाही, जावळीत जाऊ नये आपण, तो प्रदेश तसा कठीण आहे, पण अफजल खान वॉज कम्प्लिटली ब्लाइंडेड. तो म्हणाला की नाही, आपण तिथे जाणार आहे आणि शिवाजीचं पूर्ण नाशच करणार आहे. सो अशा पद्धतीने अफजल खान म्हणाला की आपण 7,000चं सैन्य दिलेलं आहे त्यांनी एका ठिकाणी, 7,000चं सैन्य घेऊन अफजल खान हत्ती घोडे आणि सगळ्यांना घेऊन निघाला. शिवभारतामध्ये ना त्यांची दैन्यावस्था दिलेली आहे त्याने की पूर्ण तो जो प्रवास आहे ना, पुन्हा एकदा तो प्रवास मी तुला आणि व्ह्युअर्सना मॅप वरती दाखवतो. हे साधारण दिसतंय की इथे वाई आहे आणि इथे पारगाव आहे. पारगाव म्हणजे जिथे फायनली त्यांनी आपली वस्ती केली होती. सो ह्याच्यातनं आपल्याला दिसतं की हे पूर्ण 16 कोसाचं अंतर आहे. ह्याच्यामध्ये पहिले 7 कोसाचं अंतर आहे ते सरळ सरळ प्रदेश आहे. अच्छा. याच्यानंतर जो आहे तो पसरणीचा घाट आहे, तो चढायचा आहे. अच्छा. सो 1.5 कोस चढायचं आहे आणि हे चढताना म्हणजे शिवभारतात दिलंय की हत्ती आपल्या सोंडेने धरून झाडांना वर चढत होते, त्यांचे गुडघे फुटत होते, चढता चढता लोक खाली बघून भोवळ येऊन पडत होते, अशी खूप छान वर्णनं केलेली आहेत. त्याच्यानंतर पुढे जे आहे ते 5 कोसांचं जंगल आहे. बापरे. ओके. जंगलात आणि जावळीतलं जंगल म्हणजे त्याचं खूप वर्णन केलेलं आहे की सूर्याचा प्रकाश सुद्धा पोहोचणार नाही जमिनीवर, अशी काही ठिकाणी गर्द झाडी होती. आणि त्याच्या पुढे परत 1.5 कोसाचा रडतोंडीचा घाट आहे. असं का म्हटलं जातं या घाटाला? ते जो घाट उतरताना तुमचं तोंड रडवेलं होतं त्याला रडतोंडीचा घाट म्हणतात. म्हणजे आपल्याला ही अशी नावं मुद्दाम दिलेली आहेत. आय थिंक पुढच्या पण भागामध्ये आपण बघू की त्यात मी अजूनही काही मजेशीर नावं सांगेन. पण अशा रीतीने हे 1.5 कोसाचं उतरायचे. त्यांना वाटलं होतं की चढणं कठीण असेल, हो उतरणं सोपं असेल, उतरायला काय लागतं, फार स्ट्रेस लागत नाही, पण उतरताना कित्येक हशम तोल जाऊन कोसळले आणि दरीत मेले वगैरे वगैरे. आणि अशा रीतीने मग शेवटी शेवटचं म्हणजे त्याचं अंतर 1.5 कोसाचं पुढे पारचं होतं. सो असं अंतर पार करून शेवटी अफजल खान इथे पोहोचला. आणि शिवभारतात सुद्धा म्हणून त्यांनी तसंच दिलंय की एकट्या अफजल खानालाच असं वाटत होतं की जिंकलीच ही मी जावळी, आता मी इथे पोहोचलो म्हणजे, असं अफजल खानाच्या मनात होतं. माझ्या मते त्याचे सैनिक तर सोडा, मला वाटतं हत्ती घोड्यांनी पण लई शिव्या दिल्या असतील अफजल खानाला की कुठे आणलं आम्हाला हे, काय गरज आहे इथे, त्याला बाहेर तरी बोलाव. पण असं करत करत अखेर अफजल खान पार गावामध्ये पोहोचला. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर नेहमी पुन्हा एकदा भले मला कादंबऱ्या आपण रेफरन्स देत नसलो तरी मला ना असा एक पोएटिक सीन डोळ्यासमोर येतो की संध्याकाळची वेळ आहे, अफजल खानाची सगळी फौज अशी पार गावामध्ये आपल्या
आपले टेंट्स लावतीये, शामियाने उभे करतीये. महाराज असे त्यांच्या सज्जामध्ये प्रतापगडाच्या उभं राहून खाली बघतायत आणि हळूहळू त्यांची हाताची मूठ आपल्या भवानी तलवारीवरती अशी घट्ट झाली. घट्ट होत जाते, की हाच तो अफजल खान ज्याने माझ्या वडिलांची धिंड काढली. हाच तो अफजल खान ज्याने तुळजाभवानीच्या मूर्तीला तोडून त्याचा पूर्ण भुगा केला. हाच अफजल खान ज्याने माझा भाऊ संभाजी राजांना मारलं आणि हाच अफजल खान ज्याने ह्या प्रजेला इतकं सतावलं आणि त्यांच्यावरती इतके अत्याचार केले आणि आज हा इथे येऊन थांबलाय आणि ह्याला मी उद्या भेटणार आहे. आणि त्या सज्जामध्ये शांत नजरेने पण संयमी नजरेने महाराज हाच विचार करत असतील, की अखेर अफजल खान आला आणि ती वेळ आली. वा, इतकं सुंदर वर्णन केलं. ह्याला अजय अतुलचं म्युझिक किंवा नाशिक ढोल असेल तर आता माझ्या समोर तो पूर्ण सीन उभा झालेला आहे. मला वाटतं हीच ती योग्य वेळ आहे जिथे आपण आता हा भाग थांबूया. डेफिनेटली. तू आता ही इतकी सुंदर माहिती दिली आहेस आणि आता अफजल खान त्याच्या सैन्याबरोबर प्रतापगडापाशी आलाय आणि जसं त्याला त्याच्या एका इतिहास त्याचं भविष्य सांगितलं होतं की आता तुझं काय होईल, हे आता आपण बघूया डिटेलमध्ये की हे कसं झालं. नक्कीच. पुढच्या भागामध्ये ऐकत राहा हिस्ट्री ऑफ द धन्यवाद. मराठा चॅनल. थँक्यू.